काल पोटनिवडणुका देशभरात झालेल्या आहे, निकाल इंडिया आघाडीच्या बाजूने लागलेले आहे, सकारात्मक लागलेला आहे. काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की काल ज्या पूर्ण देशभरामध्ये निवडणुका झाल्या त्यामध्ये इंडिया आघाडीकडनं निकाल लागले. तर अतिशय चांगलं यश इंडिया आघाडीला संपूर्ण देशामध्ये मिळालेलं आहे आणि पुढील चित्रसुद्धा त्याच पद्धतीचं आहे. ज्या पद्धतीनं इंडिया आघाडी एकत्रपणे प्रत्येक राज्यामध्ये निवडणुकीला पुढे जाते आहे, त्याच्यामुळे हे यश प्रत्येक राज्यामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये निवडणुका होतात तिथे मिळतं आहे आणि पुढील काळातसुद्धा ज्या ज्या राज्यामध्ये निवडणुका होतील त्या ठिकाणी इंडिया आघाडी एकत्रपणे लढेल आणि त्यामध्ये अतिशय चांगलं यश इंडिया आघाडीला मिळेल. विधान परिषदेत तुमच्या एका उमेदवाराला पराभव पत्करावा लागला, काँग्रेसची मते फुटली, काय कारण? तुमची काही मतं फुटल्याची चर्चा आहे? नाही, आमची 12 मतं होती, आमची 12 मतं व्यवस्थित मिळाली. काँग्रेसची काही मतं फुटली आणि त्याचं आता काँग्रेसची जी मतं फुटली त्याचं विश्लेषण ते करतायत. कारण की ज्यांनी गद्दारी केली काँग्रेसबरोबर, ज्या आमदारांनी गद्दारी केली काँग्रेसबरोबर ते आयडेंटिफाय झालेले आहे आणि आयडेंटिफाय झाल्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या नेत्यांनी केलं आहे. तशा पद्धतीच्या हालचाली पुढील काळामध्ये होतील असं दिसतं. हे आयडेंटिफाय करणं कसं शक्य आहे? काही कल्पना आहे? फॉर्म्युला आहे, त्याचा एक फॉर्मेट आहे. सांगा. त्या फॉर्मेट ज्या पद्धतीनं प्रत्येक आमदाराला फॉर्मेट दिलं जातं 1 2 3 4 3 2 1 असे आणि त्याच्यामुळे एक्झॅक्टली कोणत्या आमदारांनी पक्षाला मत दिलं आणि कोणत्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात मत दिलं हे 100% कळतं आणि तसं फॉर्मेट सर्व पक्ष करतात. त्याच्यामुळे आयडेंटिफाय होतं, माहीत पडतं की कोणत्या आमदारांनी पक्षाला मत दिलं नाही. त्याच्यामुळे ते आमदार त्यांची ओळख पटलेली आहे आणि काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई होईल नक्कीच असं दिसतं. शिखर बँक घोटाळा प्रकरणी पुन्हा एकदा हायकोर्टात याचिका टाकण्यात आलेली आहे. कुठेतरी अजित पवारांच्या अडचणीत वाढ होताना निषेध याचिका आहे, निषेध याचिका टाकण्यात आली. ठीक आहे, आता कोणी गेलं असेल किंवा एखादी NGO वगैरे गेली असेल शक्यता नाही. शिखर बँक घोटाळ्यात 7 कारखान्यांनी कोर्टात धाव घेतली आणि क्लीन चिटला आव्हान अजित पवारांना जी क्लीन चिट मिळाली. हेच म्हटलं की कोणीतरी गेलं असेल, कारखानदार गेले असतील किंवा NGO गेले असतील. कोर्टात गेल्यानंतर कोर्ट संपूर्ण बाजू सर्व पक्षाची ऐकून घेऊन योग्य तो निर्णय देईल. तिथे विधानसभेच्या दृष्टीने तुमचा पक्षही तयारीला लागला आहे आणि नागपुरात अजून एक ॲडिशनल मतदारसंघ ग्रामीणला मागण्यात आला. तुमच्या जिल्हाध्यक्षांनी परवा प्रेस कॉन्फरन्स पण घेतली. हिंगणा आणि काटोलशिवाय अजून एक मतदारसंघावर आपला आग्रह राहील नागपुरात? असं आहे की ग्रामीणमध्ये तर आमच्याकडे 2 मतदारसंघ आहेत, पण एक मतदारसंघासाठी उमरेडसाठी आमचा आग्रह राहील. त्याचबरोबर शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस 2 मतदारसंघाची तिथे आग्रह धरणार आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसनी कधी शहरामध्ये, नागपूर शहरामध्ये कधी उमेदवारी घेतली नाही, पण आमच्या वरिष्ठ स्तरावर जी चर्चा झाली त्याच्यामध्ये ठरलं आहे की नागपूर शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस तिथे उमेदवारी मागणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी नागपूरच्या 2 मतदारसंघामध्ये निवडणूक लढणार आहे. नागपूर शहरातले कोणत्या 2 मतदारसंघांवर आपला मागणी राहणार आहे? नाही, ते आता जेव्हा मित्रपक्षाची चर्चा होईल, काँग्रेस शिवसेना यांच्याशी चर्चा करून आम्ही सर्व ठरवतो आणि जे काय ठरेल ते कॉर्डिनेशनने ठरेल. एकमेकाची चर्चा करून सर्व ठरेल. म्हणजे टोटल नागपूर जिल्ह्यामध्ये आपण बघायला गेलं तर 5 जागांसाठी आपण प्रयत्न करणार आहे. 2 आहेत आपल्या, त्या व्यतिरिक्त अजून ॲडिशनल 1 ग्रामीण आणि 2 शहर, 3 जागा. जागा वाटप अजून व्हायची आहे, उमेदवार निश्चिती व्हायची आहे, पण काही इच्छुकांनी आधीच कामाला सुरुवात केली आहे. काय कसं आहे, इच्छुक मला समजत नाही की कोणाला निवडणूक लढवायची इच्छा आहे, तो तर आपल्या प्रयत्नात राहतोच ना आणि त्या पद्धतीनं जे इच्छुक आहेत ते सर्व त्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत. जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहे आणि विधान परिषदेमध्ये ज्या मराठा आमदारांनी ओबीसी उमेदवारांना निवडून देण्यासाठी मतदान केलं त्यांना देखील पाडणार आणि 288 विधानसभेचे जरांगे पाटील साहेब काय बोलले सर्वांना कल्पना आहे त्याची. राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मधात जो विधानसभेमध्ये गोंधळ घालण्यात आला विरोधकांनी, आपल्या सत्ताधारी पक्षांनी, की आम्ही मिटिंगला गेलो नाही अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. की एक साधी गोष्ट आहे की आतापर्यंत वर्षभरापासून ज्या मराठा समाजाबरोबर किंवा जरांगे पाटल्यावर ज्या चर्चा झाल्या त्याच्यासाठी
एकनाथजी शिंदे आणि त्यांचे सहकारी तिथे त्यांना जाऊन भेटत होते. इकडे ओबीसीच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांना भेटत होते. आणि यांच्या ज्या काही चर्चा झाल्या, जे आश्वासन त्यांनी ओबीसी समाजाला दिले, जे आश्वासन त्यांनी मराठा समाजाला दिले, त्या बाबतीत दोन्ही ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेण्याचं काम हे राज्य शासनाचं आहे. विरोधी पक्षाचं निर्णय घेण्याचं काम नाही, कारण की ते अधिकारात आहे. त्याच्यामुळे मराठा समाजाबरोबरही त्यांनी चर्चा केली पाहिजे आणि योग्य तो मार्ग काढला पाहिजे, आणि ओबीसी समाजाबद्दलही त्यांनी चर्चा करून योग्य तो मार्ग काढला पाहिजे, अशी माझी सत्ताधारी पक्ष त्यांना विनंती आहे. ओबीसीच्या आमदारांना मराठा समाजाचे पाय पडावे लागतील अशा स्वरूपाचं मनोज जरांगे पाटील यांनी हे केलेलं आहे, वक्तव्य केलेलं आहे. नाही, मला काही त्याच्यावर काही बोलायचं नाही. तिसऱ्या आघाडीचं सुतोवाच बच्चू कडू यांनी केलं होतं. त्यानंतर एक चर्चा सुद्धा, तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली. कुठेतरी महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेल्या याच्यानंतर तिसऱ्या आघाडीमुळे कुठेतरी अडचण होऊ शकते, काय प्रतिक्रिया? असं आहे की आता कुणी आपली आघाडी निवडणुकीमध्ये उभी करू शकते, त्याच्यामुळे काही परिणाम होणार नाही. कसं आहे, आमची जी महाविकास आघाडी आहे, सर्व पक्ष एकत्र आहे. ही सत्ताधारी पक्ष त्याच्या विरोधात आम्ही लढतो आहे, आणि तिसरी आघाडी आली तरी काही फरक पडणार नाही. अनेक लोक इच्छुक राहतात, आपल्या आघाड्या करतात आणि त्या निमित्तानं निवडणुकीला सामोरे जातात, पण त्यांना यश किती प्रमाणात मिळतं हे सर्वांना कल्पना आहे. बच्चू कडूंनी असंही म्हटलं का मी युतीत नाही, अशा पद्धतीचा त्यांनी एक सूतोवाच केलेला आहे. त्यांना नेमकं काय म्हणतात, आणि त्यांनी असंही सांगितलं की जर माझ्या मागण्या शेतकऱ्यांच्या संबंधित पूर्ण झाल्या तर मी निवडणूकही लढणार नाही. अरे, शेतकऱ्यांच्या संबंधीच्या मागण्या आमच्या पण आहेत. आमची कापसाच्या बाबतीतली मागणी आहे की कापसाला भाव मिळाला पाहिजे, आमची मागणी आहे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, आमची मागणी आहे की कांद्याला भाव मिळाला पाहिजे. या सगळ्या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. त्याच्यासाठी आमचा महाविकास आघाडीचा दरवेळेस आम्ही लढत राहतो. विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लावून धरला. ठीक आहे, त्यामुळे बच्चू कडूंना सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत काम करत आहे, ते त्यांना मोकळी काय करू शकतात. म्हणजे तुमच्या आणि बच्चूभाऊंच्या एकसारख्याच मागण्या आहे. कुठेतरी बच्चू कडू म्हणतात एखादं मी महायुतीत कुठे आहे, तर या दृष्टीने महाविकास आघाडीकडून तुमच्याकडनं कसं आहे, आता बच्चू कडूला महाविकास आघाडीच्या बरोबर यायचं आहे की युतीबरोबर जायचं आहे किंवा त्यांना स्वतंत्र लढायचं आहे, तो त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे ना. हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरीके से देश में चुनाव हुए हैं और जिस तरीके से बीजेपी की हार हुई है, क्या कहेंगे? देश भर में जो हाल ही में जो चुनाव हुए हैं उसमें इंडिया आघाड़ी को बहुत अच्छा यश वहाँ पे मिला है, और हर एक स्टेट में इंडिया आघाड़ी इकट्ठा के चुनाव लड़ती है. अभी महाराष्ट्र में भी जो चुनाव होने वाला है विधानसभा का अक्टूबर महीने में, उसमें भी इंडिया आघाड़ी इकट्ठा मिलकर लड़ेगी और अच्छी तरीके से लड़के हम यहाँ पे हमारी सरकार इंडिया आघाड़ी की लाएंगे. इस प्रकार की परिस्थिति महाराष्ट्र में, और महाराष्ट्र के अलावा जो राज्य में लड़ती है इकट्ठा, तो उसमें अच्छे रिजल्ट उसमें आ रहे, क्योंकि इकट्ठा मिलकर लड़ती है करके अच्छे रिजल्ट आ रहे. कल मोदी जी ने ये कहा है कि 3 से 4 सालों में उन्होंने 8 करोड़ नौकरियां बनाई है. जो अफवाह फैला रहे थे उनके मुंह शांत हो गए. ऐसा है कि मोदी साहब ने जाहिर किया था कि हर साल हम 2 करोड़ लोगों को रोजगार देंगे, हमारे युवकों को रोजगार देंगे. 10 साल में उन्होंने 20 करोड़ युवकों को रोजगार देना चाहिए था. हम उनको हिसाब मांग रहे हैं कि कितने लोगों को आपने रोजगार दिया. 20 करोड़ का जो वादा था 10 साल में आपका, 10 साल में कितने युवाओं को आपने नौकरी दी. हमने जो फिगर निकाला है उसमें 7,15,000 लोगों को सिर्फ नौकरियां मिली. आश्वासित किया था 20 करोड़, हर साल 2 करोड़ और दिए 7 लाख. इस प्रकार से युवाओं को गुमराह करने का काम माननीय पंतप्रधान साहब करते हैं, और किस प्रकार से गुमराह करते हैं इसके ऊपर युवकों को भी ये ध्यान में आया कि ये अपने को गुमराह करने का काम ये कर रहे हैं. क्योंकि महाराष्ट्र में भी जो इंडस्ट्रीज, बड़ी बड़ी इंडस्ट्रीज यहाँ पे आने वाली थी, वेदांत फॉस्कॉन आने वाला था, वो गुजरात में गया. बाकी टाटा एयरबस का प्रोजेक्ट आने वाला था, वो भी बाहर गया. अरे, बड़े बड़े प्रोजेक्ट आएंगे नहीं तो युवाओं को कैसी उनके हाथ को नौकरी मिलेगी, कैसे उनको जो पढ़े लिखे युवा उनको कैसे उनको हाथ को काम मिलेगा करके. बड़े बड़े प्रोजेक्ट जो है, बड़ी बड़ी इंडस्ट्रीज है, वो महाराष्ट्र में आना चाहिए. उसके लिए वातावरण अच्छा होना चाहिए, लेकिन सरकार का इसकी तरफ कोई ध्यान नहीं.
सर, सकाळ समूहाकडून एक सर्वे करण्यात आला, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार दाखवण्यात आलेलं आहे पुढच्या वेळेस, आणि महाविकास आघाडीला 152 तर महायुतीला 136 जागा दाखवण्यात आलेल्या आहेत. कसं बघता या सर्व? महाविकास आघाडीला येत्या येणाऱ्या विधानसभेमध्ये 180च्या वरती जागा मिळतील. लिहून घ्या, 180च्या वरती, 180च्या वरती जागा महाविकास आघाडीला मिळतील. अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये आहे. काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून आम्ही या निवडणुका लढू आणि अतिशय चांगलं यश त्याच्यामध्ये आम्हाला मिळेल. राष्ट्रवादीला किती जागा आहेत काय? ते पाहू ना, आता वाटप सुरुवात व्हायची. आता वाटप झाल्यानंतर पाहू कसं. हो, UAPAच्या धर्तीवरती नवीन विधेयक मांडण्यात आलेलं आहे. आपण गृहमंत्री आहे, काय वाटतं? चर्चेला आलं नाही. बिल मांडलं ते पण चर्चेला आलं नाही. पुढे जेव्हा विधानसभा भरेल, आमचं सरकार पुढच्या वेळेस येणार आहे, त्यावेळेस त्याचा विचार करू. बिल इंट्रोड्यूस झालं ते, हो हो, पण चर्चा झाली नाही. प्रेस केलं नाही. सर, गडकरींनी पदाधिकाऱ्यांना एक संदेश दिलेला आहे की भविष्यात चांगले दिवस आले तर आपण जुन्या काळातील संघर्ष विसरत आहोत, अशा प्रकारे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कान टोचले. चांगले दिवस आले तर चांगले दिवस आले तर आपण जुन्या जुना संघर्ष विसरत चाललो आहे. आपण जुना संघर्ष म्हणजे आधीच्या काळात जो संघर्ष केला तो संघर्ष आम्ही विसरत चाललेलो आहे, चांगले दिवस आले म्हणून. ठीक आहे, त्यांचे विचार असतील, चांगलं आहे. काश्मीरमध्ये राज्यपालांना विशेष अधिकार देण्यात आले, विरोध होते राजकीय पक्षांचा. काय त्याची मी काही डिटेल माहिती घेतली ते. ठीक आहे, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.